तर धनगर आरक्षण प्रश्नावरून पंढरपुरात उपोषण। या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते। उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रकृती खालावली आहे, तर उपचार घेण्यास दीपक बोराडे यांनी नकार दिलाय। राजू शेट्टी आज उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची भेट घेणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये धनगर समाजाचे राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे। या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। काल जर आपण बघितलं तर यातील जालना येथील जे उपोषणकर्ते आहेत दीपक बोराडे यांची खरं तर काल तब्येत बिघडली होती, त्यांच्या शुगरमध्ये वाढ झाली होती, त्याला बराचसा त्रास होता, त्यामुळे धनगर समाज कालपासून खरं तर अस्वस्थ होता। मात्र आजपर्यंत कुठलाही राज्यकर्त्यांनी खरं त्यांची चौकशी केलेली नाही, त्यामुळे धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर धनगर समाजाचे समन्वयक मस्के सर काय सांगताल, कशा पद्धतीने आंदोलनाची तीव्रता असणार? मला सरकारला सांगायचं आहे की तात्काळ धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची पूर्तता करा, अन्यथा या राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर या ठिकाणी सर्वस्व या ठिकाणी शिंदे सरकारला जबाबदार धरले जाणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश डांगे सर, रवी लगेकर, TV9।